श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षी 29 जूनला सोमवारी आलेली आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी वटपौर्णिमेच्या व्रताचा उपवास करत असते आणि वडाच्या झाडाची पूजा करते. या वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही त्रिमूर्ती वास करते असं म्हटलं जातं. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी या वटवृक्षाची पूजा केल्यामुळे या तिन्ही देवांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या पतीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा ही का केली जाते तर पौराणिक कथेनुसार माता सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माता सावित्रीच्या भक्तीने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच तिचा पती सत्यवान याचे प्राण परत केले आणि यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असं वरदान सुद्धा दिलं. आणि म्हणूनच तेव्हापासूनच या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करताना ती पूर्ण भक्तिभावाने करत असतो. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे व्रत आपण करत असतो आणि वडाच्या झाडाची पूजा या दिवशी आपण करत असतो. पण कधीकधी आपल्याकडून वटपौर्णिमेच्या दिवशी कळत नकळत अशा काही चुका होऊन जातात की ज्या चुका वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जर अशा काही चुका करून बसलो तर मग यामुळे या दिवसाचे पुण्य हे आपल्या पदरामध्ये पडत नाही. आपण केलेल्या वटसावित्रीच्या पूजेचे आणि उपवासाचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही. जर तुम्हाला सुद्धा वटपौर्णिमेचे उपवासाचे आणि केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ हवं असेल तर तुम्हाला या काही चुका आहेत तर या चुका तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीयेत. या चुका तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. एकीकडे आपण खूप श्रद्धेने भक्तिभावाने भावे वडाच्या झाडाची पूजा केली आणि या दिवशी उपवास केला आणि दुसरीकडे या चुका जर आपल्याकडनं होऊन गेल्या तर यामुळे आपण केलेल्या पूजेचे व्रताचे फळ हे तर आपल्याला मिळणार नाहीच पण त्याशिवाय त्याचे काही दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतील. आणि म्हणूनच अशा काही चुका आहेत की ज्या या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीयेत. बऱ्याच महिलांकडून कळत नकळत या चुका होऊन जातात आणि नंतर मग त्याचे दुष्परिणाम हे त्यांना भोगावे लागतात. तर मग आपल्याला अशा कोणत्या चुका आहेत की ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत, कोणत्या चुका या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी या चुका अवश्य टाळा. म्हणजे तुम्हाला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाहीत आणि तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. तुमच्या पतीला दीर्घायुष्य हे प्राप्त होईल आणि त्याची भरपूर प्रगती होईल. तर यंदा 2026 या वर्षी वटपौर्णिमेच्या व्रताचा उपवास हा आपल्याला 29 जूनला सोमवारी करायचा आहे. यंदा वटपौर्णिमेची तिथी ही सोमवारी 29 जूनला पहाटे 3:07 सुरू होणार आहे. तर 30 जूनला मंगळवारी ही पौर्णिमेची तिथी पहाटे 5:27 संपणार आहे. तर यानुसार आपल्याला वटपौर्णिमेची पूजा आणि उपवास हा 29 जूनला सोमवारी करायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजा ही करायची आहे, वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल माहिती देणारा व्हिडिओसुद्धा लवकरच चॅनलवर येईलच. तर आपल्याला या दिवशी शुभ मुहूर्तावरच पूजा ही सुद्धा करायची आहे. शुभ मुहूर्तावर आपण पूजा केली तरच आपल्याला आपण केलेल्या पूजेचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते. आणि म्हणून या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्तावरच पूजा ही करायची आहे. शक्यतोवर आपल्याला पूजा ही सकाळी 12:30 वाजेच्या आधीच करून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला चुकूनही राहू काळामध्ये करायची नाहीये. बऱ्याच महिला आपल्या घरातलं सर्व काम आवरून झाल्यानंतर दुपारी 1-2 वाजेनंतर वडाच्या झाडाची पूजा ही करत असतात. तर ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाहीये. दुपार होण्याच्या आधीच आपल्याला 12-12:30च्या आधीच फार तर 1 वाजेच्या आधीच वडाच्या झाडाची पूजा ही करून घ्यायची आहे. आपल्या घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर स्वयंपाक पाणी झाल्यानंतर चुकूनही तुम्ही दुपारून 1 वाजेनंतर ही पूजा करू नका. शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही ही पूजा करून घ्या. कारण ही पूजा सूर्योदयापासून तर दुपारपर्यंतच करायची असते. त्यामुळे या पूजेला तुम्ही खूप उशीर न करता दुपारी 1च्या आतच तुम्ही ही पूजा करून घ्या. या पूजेसाठी सूर्योदयापासून तर दुपारपर्यंतचा वेळ हा उत्तम मानला गेला आहे आणि म्हणून
दुपार होण्याच्या आधीच तुम्ही ही पूजा करून या. खूप उशिरा तुम्ही पूजा चुकूनही करू नका. वटपौर्णिमेचा सण हा विवाहित महिलांसाठी खूपच खास असतो. या दिवशी महिला साजशृंगार करून नटून थटून वटपौर्णिमेचे व्रत करत असतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाच्या झाडाला धागा गुंडाळून 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. वडाचं झाड हे 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगत असते. वडाच्या झाडाला शास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्व आहे. वडाच्या झाडाला दीर्घायुष्याचं वरदान प्राप्त आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीयेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर यामध्ये आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जी काही फळं किंवा फुलं घेणार आहोत तर ती फळं किंवा फुलं सुकलेली नसावीत. ताजी आणि टवटवीत असलेली फळं किंवा फुलंच आपल्याला या पूजेसाठी घ्यायची आहेत. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कुठलंही खराब साहित्य हे तुम्ही चुकूनही वापरू नका. सुकलेली, किडलेली फळं किंवा खंडित झालेले पूजेचे साहित्य तुम्ही या पूजेसाठी चुकूनही वापरू नका. मग यामध्ये सुपारी असेल, विड्याचं पान असेल किंवा इतर कुठलंही साहित्य असेल तर ते खंडित झालेलं किंवा खराब झालेलं साहित्य तुम्ही या पूजेमध्ये चुकूनही वापरू नका. कारण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य हे लाभावं यासाठी आपण ही पूजा करत असतो, हे व्रत करत असतो. आणि म्हणून या पूजेसाठी आपल्याला असं तुटलेलं, खराब झालेलं किंवा खंडित झालेलं कुठलंही साहित्य चुकूनही वापरायचं नाही आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांकडून ही चूक होत असते. तर या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारताना ती बऱ्याच महिला डावीकडून उजवीकडे मारत असतात. या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारताना ती चुकूनही आपल्याला डावीकडून घालायची नाही आहे. अनेकदा महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ती डावीकडून घालत असतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. तर याऐवजी आपल्याला वडाच्या झाडाला आपण जेव्हा धागा गुंडाळत असतो आणि प्रदक्षिणा मारत असतो, 7 फेरे आपण वडाच्या झाडाला यावेळेस मारत असतो, तर तेव्हा आपल्याला आपण ज्याप्रमाणे मंदिरामध्ये उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा मारत असतो तर त्याच पद्धतीने वडाच्या झाडाला सुद्धा आपल्याला धागा गुंडाळताना प्रदक्षिणा मारायची आहे. वडाच्या झाडाला सुद्धा उजवीकडून डावीकडे याच पद्धतीने आपल्याला प्रदक्षिणा ही धागा गुंडाळताना मारायची आहे. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या महिला प्रेग्नंट आहेत तर अशा महिलांनी या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाला प्रदक्षिणाही मारू नये. तर अशा महिलांनी फक्त वडाच्या झाडाची पूजाही करायची आहे. पण धागा गुंडाळताना आपण ज्या काही फेऱ्या मारत असतो तर त्या फेऱ्या अशा प्रेग्नंट महिलांनी चुकूनही मारायच्या नाही आहेत. वटपौर्णिमेचा सण म्हटला म्हणजे महिला नटत असतातच, मेकअप करत असतात, वेगवेगळ्या टिकल्या, बांगड्या यांचा वापर करून साजशृंगार करत असतात, वेगवेगळे मेकअपचे प्रोडक्ट वापरून मेकअप करत असतात. पण हा मेकअप करत असताना सुद्धा यामध्ये आपल्याला काळा, निळा आणि पांढरा हा रंग चुकूनही वापरायचा नाही आहे. या दिवशी तुम्ही कुठल्याही निळ्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं किंवा काळ्या रंगाचं मेकअपचं सामान हे चुकूनही वापरू नका. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे आणि तसंच पांढऱ्या रंगाचे कपडे हे सुद्धा चुकूनही घालायचे नाही आहेत. या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही चुकूनही या दिवशी घालू नका. साजशृंगाराच्या साहित्यांमध्ये सुद्धा आपल्याला निळ्या, पांढऱ्या रंगाच्या बांगड्या, साडी, टिकली यांचा चुकूनही वापर या दिवशी करायचा नाही आहे. काळ्या रंगाची टिकली ही सुद्धा चुकूनही लावू नका आणि काळ्या रंगाची बांगडी ही सुद्धा या दिवशी चुकूनही घालू नका. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही केली जात असते आणि त्यासाठी बऱ्याच महिला वडाच्या झाडाची फांदी ही तोडून आपल्या घरी आणत असतात आणि ती फांदी घरी कुंडीमध्ये लावून त्याची घरीच पूजा करत असतात. तर असं करणंसुद्धा चुकीचं मानलं गेलं आहे. या दिवशी वडाच्या झाडाला आपल्याला कुठलीही हानी, इजाही पोहोचू द्यायची नाही आहे आणि म्हणून वडाची फांदी ही सुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी तोडून आणायची नाही आहे. तर असं न करता आपण प्रत्यक्ष वडाच्या झाडाचीच पूजा या दिवशी करायची आहे. वडाच्या झाडाला कुठलीच इजा होणार नाही याची काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे. कारण अशा प्रकारे केलेल्या पूजेपासून आपल्याला कोणतंच फळ हे मिळत नाही आणि शिवाय आपल्या घरामध्ये दोष हा निर्माण होत असतो आणि आपण केलेल्या पूजेचा कोणत्याही प्रकारे लाभ आपल्याला होत नाही. आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाला चुकूनही इजा पोहोचू देऊ नका. वडाची फांदी ही चुकूनही तोडू नका. पण जर या दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला जर फांदी तोडून आणायचीच असेल तर मग तुम्ही या दिवशी न आणता ती आदल्या दिवशी तोडून आणून ती तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावून ठेवायची आहे आणि त्याची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे. किंवा मग तुम्ही एखादं वटवृक्ष, छोटंसं असं एखादं वटवृक्ष
हे तुम्ही तुमच्या घरी आणायचं आहे आणि वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्या वटवृक्षाचे वृक्षारोपण तुम्हाला करायचं आहे आणि त्या वटवृक्षाची पूजा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी करू शकतात आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये या व्रताची कथा वाचणं किंवा ऐकणं याला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे. आणि जरी तुम्ही वटपौर्णिमेचं व्रत केलं, पूजा केली, उपवास केला, पण या व्रताची कथा हीच जर वाचली नाही किंवा ऐकलीसुद्धा नाही तर तुम्हाला या व्रताचं फळ हे मिळत नाही. या दिवशी या व्रताची कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय ही पूजा पूर्ण मानली जात नाही. हे व्रत पूर्ण झालं असं मानलं जात नाही. याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला वटसावित्रीच्या पौर्णिमेची कथा ही जरूर वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. कोणत्याही कारणास्तव ही पूजा आपल्याला अर्धवट सोडायची नाही आहे. ही कथा आपल्याला या दिवशी जरूर ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण दिवा हा लावत असतो. जर तुम्ही या पूजेमध्ये तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान हा चुकूनही करायचा नाही आहे. या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद हे आपल्याला अवश्य घ्यायचेच आहेत. या दिवशी आपल्या घरामध्ये आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू हे सुद्धा आपल्याला अवश्य द्यायचे आहे. या दिवशी चुकूनही आपल्याला कोणाविषयी राग द्वेष आपल्या मनामध्ये ठेवायचं नाहीये. कोणाचीही निंदा नालस्ती या दिवशी आपल्याला चुकूनही करायची नाहीये. कोणाचाही अपमान या दिवशी आपल्याला करायचा नाहीये. या दिवशी बांगड्या घालताना आपल्याला शक्यतोवर हिरव्या काचेच्याच बांगड्या या घालायच्या आहेत. चुकूनही आपल्याला प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या या बांगड्या घालायच्या नाहीयेत. आणि तसंच एक बांगडी ही एका हातामध्ये आपल्याला चढती घालायची आहे आणि तसंच तुटलेली ही बांगडी या दिवशी आपल्याला आपल्या हातामध्ये चुकूनही ठेवायची नाही आहे. आणि त्याचप्रमाणे वडाच्या झाडाची पूजा करताना पूजेचे साहित्य हे आपल्याला पूजेचे ताट जे काही आहे तर ते ताट आपल्याला वडाच्या झाडापासून थोडे दूर ठेवायचे आहे. पूजेच्या ताटातील दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पदराला आग लागण्याची शक्यता असते. पूजा करत असताना आग लागल्यास पूजेचे महत्त्व हे राहत नाही आणि म्हणूनच ही काळजीसुद्धा आपल्याला अवश्य घ्यायची आहे. आणि तसंच या दिवशी आपल्याला आपल्या पतीशी सुद्धा चुकूनही वादविवाद हा घालायचा नाही आहे. कारण वटपौर्णिमेचे व्रत हे आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच करत असतो आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही तुमच्या पतीशी चुकूनही वादविवाद भांडण हे चुकूनही करू नका. तसंच वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथे असलेल्या महिलांना आपण हळदी कुंकू हे सुद्धा देत असतो आणि त्यांची ओटी हे सुद्धा भरत असतो. तर ओटी भरत असताना त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला चुकूनही खराब फळ हे द्यायचं नाहीये. जेही कुठलं फळ तुम्ही ओटीमध्ये देत असाल तर ते फळ तुम्हाला चांगलं आणि खाण्यायोग्य असेल असंच फळ हे तुम्हाला द्यायचं आहे. आणि हळदी कुंकू दिल्यानंतर त्या महिलेचा नमस्कार करायला सुद्धा आपल्याला चुकूनही विसरायचं नाही आहे. मग ती महिला आपल्यापेक्षा लहान असली तरीसुद्धा तिचा आपल्याला या दिवशी अवश्य नमस्कार हा करायचा आहे आणि तिचा आशीर्वाद हा आपल्याला अवश्य घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही तुमच्या घरी एखाद्या सुवासिनी महिलेला बोलावून जर तिची ओटी या दिवशी भरत असाल तर तिची ओटी भरताना सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खराब साहित्य हे तिला द्यायचं नाही आहे. या उलट तिला उपयोगात येईल असंच साहित्य तुम्हाला त्या महिलेला द्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे या दिवशी पूजा करून झाल्याशिवाय तुम्ही या व्रताचा उपवास हा चुकूनही सोडू नका. बऱ्याच ठिकाणी दुपारी उपवास सोडला जातो आणि संध्याकाळी पूजा केली जाते, तर अशी चूक तुम्ही चुकूनही करू नका. या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा ही आधी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच या व्रताचा उपवास हा सोडायचा आहे. तर याप्रमाणे या ज्या काही गोष्टी आहेत, या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत. या चुका जर तुम्ही टाळल्या तर यामुळे तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ हे नक्की मिळेल आणि तुम्हाला कुठलेही दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाहीत. आणि म्हणून या चुका तुम्ही या दिवशी अवश्य टाळा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.